ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमानचित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या. शिवसेनेला घवघवीत यश मिळालं. भारतीय जनता पार्टीचे देखील 28 नगरसेवक निवडून आले. आता महापौर कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे. या महापौर पदासाठी आता अनेक जण इच्छुक आहेत. बाळकूम परिसरातील नवनिर्वाचित नगरसेवकांनी फिल्डिंग लावली आहे. वागळे विभागाला देखील महापौर पद मिळेल अशा प्रकारची आशा आहे. तर लोकमान्य नगर परिसरामधून माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे हे देखील निवडून आले आहेत. त्यामुळे आता हे पद नेमकं कोणाकडे जातं? बाळकूमच्या देवराम भोईर, संजय भोईर यांच्याकडे महिला राखीव झाला, तर उषा भोईर यांच्याकडे, की एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राम रेपाळे यांच्याकडे, की श्री जगदाळे यांच्याकडे, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. दरम्यान महापौर पदाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत धक्कादायक पराभव समोर आला. तो म्हणजे माजी महापौर श्री अशोक वैती यांचा. अशोक वैती यांचा पराभव होईल असं कुणालाही स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. मात्र शहाजी खुसपे या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराने श्री अशोक वैती यांचा पराभव केला. अशोक वैती यांचा पराभव आपल्या देखील जिव्हारी लागला असल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. अशोक वैती हे अत्यंत चांगल्या प्रकारचे नगरसेवक होते. सभागृहामध्ये अतिशय अभ्यासूपणे ते विषय मांडायचे. केवळ नागरी समस्या प्रभावीपणे मांडणारा नगरसेवक म्हणून कायम त्यांच्याकडे बघितलं गेलं. वेळप्रसंगी पक्षाच्या विरोधात जाऊन देखील सर्वसामान्य नागरिकांची ते कामं करत असत. त्यामुळे एक अत्यंत अभ्यासू, निष्ठावान आणि महत्त्वाचं म्हणजे नागरिकांची कामं करणारा नगरसेवक ठाणे महानगरपालिकेत निवडून आला नाही, याचं आपल्याला खरोखर आश्चर्य वाटतं आणि दुःख देखील या शब्दात श्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझ्या मनाला लागणारा अशोक वैतीचा मुद्दा चांगला नगरसेवक ठाणे महानगरपालिकेत गरज आहे. वेळी प्रसंगी पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेऊन लोकांना मदत करणारा नगरसेवक म्हणून गेली कित्येक वर्ष निवडणुकीनंतरचं कवित्व आता सुरू झालं आहे. भारतीय जनता पार्टीने शिळ ते वडवली, भाजप वाढवली अशा प्रकारचे बॅनर ठाणे शहरामध्ये लावण्यात आले आहेत. या संदर्भात निरंजन डावखरे यांनी आम्हाला हेच दाखवायचं आहे की शिळ ते वडवली, आम्ही भारतीय जनता पक्ष वाढवला आहे आणि ही भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांमुळेच वाढली आहे. म्हणून कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अशा प्रकारचं बॅनर लावलं असल्याचं श्री निरंजन डावखरे यांनी सांगितलं आहे. याच्यामध्ये जो आम्ही हा बॅनर आहे आपण बघितलं की खरं तर भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक हा 1 नंबर प्रभागापासून ते 29 नंबर प्रभाग जो ठाण्याचा शेवटचा टोक आहे, इथपर्यंत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत. आणि याच्यामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं फार मोठं योगदान आहे. त्यांनी घेतलेले अहोरात्र परिश्रम आहेत. त्याच्यामुळे हे जे बॅनर आहेत हे खरं तर त्यांना क्रेडिट आहे आणि त्यांच्या क्रेडिटसाठीच हे बॅनर लागलेले आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे
थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. भारतीय जनता पार्टीला महापौर पद मिळावं अशा प्रकारची मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये 2 वर्ष महापौर पद मिळावं अशा प्रकारची मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. भारतीय जनता पार्टीचा ठाण्यामध्ये 100% स्ट्राईक रेट आहे. जागा वाटपात भाजपने नमतं घेतलं होतं. त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पाळायचा असेल तर महत्त्वाची पदं मिळाली पाहिजे, नाही तर विरोधी बाकांवर बसू असं देखील निरंजन डावखरे यांनी म्हटलं आहे. निश्चितपणे जर आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामधले दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्त्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत. मग ते महापौर असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आहेत. याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोडमॅप आम्ही ठाण्याच्या विकासासाठी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकते. यंदाच्या निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये 10 स्वीकृत नगरसेवक निवडून जाणार आहेत. स्वीकृत नगरसेवक म्हणजे ज्या पद्धतीने विधान परिषदेचे आमदार असतात, ज्या पद्धतीने राज्यसभेचे आमदार असतात, त्याच पद्धतीने ठाणे महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले नगरसेवक काही नगरसेवकांना निवडून देण्याचं काम करतात. त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हटलं जातं. प्रत्येक पक्षाच्या संख्याबळानुसार सभागृहामध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या ठरते. त्यामुळे 131 नगरसेवकांपैकी 75 जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने, त्यापाठोपाठ भारतीय जनता पार्टीचे 28, 12 राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार पक्षाचे 9, MIM 5, उबाठा आणि अपक्ष प्रत्येकी 1 असं संख्याबळ आहे. त्यामुळे आता या स्वीकृत सदस्यपदांवर नेमकी वर्णी कुणाची लागते हे बघणं औचित्याचं ठरणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी आपण कायम उभं राहू, सर्वसामान्य जनतेची कामं करतच राहू असं काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांनी म्हटलं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकांच्या समवेत काल त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते आले होते. यावेळेस बोलताना सध्या तरी काँग्रेसच्या श्रेष्ठींनी काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळण्याची जबाबदारी आपल्याकडे दिली आहे. जोपर्यंत तुमच्यासारखा चांगला अध्यक्ष मिळत नाही तोपर्यंत तुम्हीच अध्यक्षपद सांभाळा असं श्रेष्ठींनी सांगितलं असल्याचं श्री विक्रांत चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. हा निकाल कुठेतरी चुकलाय असं इथल्या जनतेला वाटतं. ज्याप्रमाणे मतदान व्हायला हवं होतं किंवा ज्या प्रकारे मतदान झालंय त्याच्यावरती जनतेने शंका उपस्थित केलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही बघाल त्यांच्या आग्रहाखातर इतर परमपूज्य बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. मी माझी जे आज जे काही सांगायचं होतं ते जनतेला सांगितलेलं आहे आणि मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. सर, तुमचा लढा चालू ठेवणार आहे का तुम्ही? 100% चालू ठेवणार माझा लढा मी. आपण प्रदेशाध्यक्षांकडे काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्याबद्दल काय? बघा, प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेलं आहे मला तुर्तास थांबा, याच्यावरती आपण बसून विचार करू आणि
जोपर्यंत आम्हाला योग्य माणूस सध्या तुमच्यासारखा योग्य माणूस नाही आणि त्यामुळे आता कुठे काँग्रेसने उभारी घेतली आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या नेतृत्वाची आम्हाला गरज आहे. कळलं का? तुम्हाला आम्ही वरती घेऊ, परंतु आता तुम्ही तुर्तास थांबा. आम्ही तुमचा राजीनामा स्वीकारू शकत नाही, अशा प्रकारची ग्वाही मला प्रांताध्यक्षांनी दिली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडी आम्ही दाखवत असतो. आपल्याही काही सूचना आणि समस्या असल्या तर आम्हाला जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.